हे गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण मजेत असाल. तर सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर खूप दिवसांनी माझा व्लॉग येतो आहे. तर सकाळी लवकर उठून फ्रेश झाले, चहा घेतला, स्वयंपाक बनवला आणि घरून जे आलं होतं धान्य, बाजरी, गहू, त्याला म्हटलं एक ऊन द्यावं आणि उन्हात टाकले होते मी बराच वेळ. तर भांड्यावाल्या मावशी पण आलेल्या होत्या, त्यांनी त्यांचं काम केलं. माझा भाचा जे आहे जय, त्यांनी मला मदत केली ते गहू वगैरे परत भरून ठेवण्यासाठी. आणि त्यानंतर मी सगळं आवरून हॉटेलला गेले होते थोडा वेळ. त्यांच्यासाठी टिफिन घेऊन जावा लागतो, तर तिकडे गेले होते. तर तुम्ही बघू शकता आपल्या हॉटेलच्या बॅक साईडला जी पार्किंग आहे, तिथे पार्किंग सेंटरला एवढ्या साऱ्या गाड्या होत्या. आणखी पण होत्या, बट जसं त्यांना जावं लागतं तसं ते जातात, मग एक गाडी कमी होत जाते. तर अशा प्रकारे मी हॉटेलमध्ये गेले. तिथलं काय आवरायचं होतं ते सर्व काही आवरलं माझ्या हाताने आणि मग पुन्हा घरी आले. संध्याकाळी चहा वगैरे घेतला आणि तिथे गेल्यानंतर थोडंसं फोटोशूट वगैरे पण केलं होतं मी, जो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. आल्यानंतर चहा घेतला आणि मग आम्हाला जायचं होतं डी-मार्टला. तर डी-मार्ट म्हटलं तर मग काय विचारताच सोय नाही. तर मी मग तिथे गेल्यानंतर शॉपिंग केली, भरपूर शॉपिंग केली. किती शॉपिंग केली हे तुम्हाला पुढे दिसेलच, मी बिल टाकणारच आहे की किती रुपयांची शॉपिंग झाली असेल. तर मग आम्ही काही मसाले वगैरे घेतले आणि यांनी ती लिस्ट बनवलीच होती की तिथे गेल्यानंतर मग लक्षात राहत नाही ना, काय म्हणजे पाहिजे ते हे अगोदर लिस्ट वगैरे बनवूनच घेत असतात. मग आम्ही सगळं काही शॉपिंग केली, खूप काही शॉपिंग केली. नंतर आम्ही 3 जणं होतो, मग तिघांसाठी छान आईस्क्रीम घेतली. मी नेहमी मिक्स घेत असते, बट इथे आज चॉकलेट शिल्लक नव्हतं म्हणून व्हॅनिला आईस्क्रीमच आम्ही घेतली, सॉफ्टी घेतले. आणि मग तिथून आम्ही निघालो पुन्हा घरी येण्यासाठी. तर जे काही सामान वगैरे घेतलं होतं ते सगळं काही मी गाडीमध्ये टाकायचं होतं, तर पॅक केलं. तर तुम्ही फक्त 2 ट्रॉलीज आमच्या पूर्ण भरलेल्या होत्या. एवढं सामान घेतलं आणि हे नेहमीच असतं, थोडं सामान घ्यायचं म्हणून जातो आणि काय काय घेतं ते आम्हाला समजत नाही. ते घरी आल्यानंतर समजतं की बापरे, एवढं बिल झालं, म्हणजे आपण नेमकी काय घेतलं. तर त्याच्यानंतर आम्ही डाळ मंडईमध्ये गेलो. तिथे आम्हाला काही मसाले घ्यायचे होते आणि तुम्ही बघू शकता फक्त आणि फक्त 9,958 आमचं डी-मार्टचं बिल झालं आहे. यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की शॉपिंगचं किती क्रेज आहे. त्याच्यानंतर मग आम्ही संध्याकाळी पुन्हा घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे केला आणि यांच्यासाठी संध्याकाळचा डब्बा आम्ही दोघीजणी घेऊन गेलो. कारण काय होतं ना, मसाले जास्त असतात आणि रोज रोज नको वाटतं हॉटेलचं जेवण. त्याच्यामुळे यांच्यासाठी आणि आमचे जे भाच्या आहेत त्यांच्यासाठी डब्बाच घेऊन जात असते. तर असा होता माझा आजचा दिवस. पुन्हा भेटूया, बाय बाय, टेक केअर.